नसेल ना तर आपली सावली तयारच होऊ शकत. आणि यश हे सावली प्रमाण असतं. तुम्ही तुमची सावली कधीच पकडू शकत नाही, पकडून ठेवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला निरंतर प्रकाशाच्या दिशेने चालत जावं लागतं. तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत जोपर्यंत जाल तोपर्यंत तुमची सावली जी यश आहे ते यश तुमच्या सोबत नेहमी चालत. आता गुरु म्हणजे बघा, गुरुचं आणखी महत्वाचं जे आहे की उज्जैन नावाचं शहर आहे आपल्याकडे. त्या उज्जैन मध्ये सांदीपानी ऋषींचा एक आश्रम आहे. सांदीपानी ऋषी कोण? तर भगवंत श्रीकृष्णाचे गुरु सांदीपानी ऋषी. म्हणजे बघा, भगवंत श्रीकृष्ण कोण? तर ज्या श्रीकृष्णांनी अस्वस्थ झालेल्या अर्जुनाला रणांगणामध्ये आपल्या स्वकीयांविरुद्ध शस्त्र उचलण्यासाठी, शस्त्र कशासाठी उचलायचं? धर्माच्या रक्षणासाठी आणि धर्म स्थापित करण्यासाठी, शस्त्र उचलण्यासाठी त्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला ती आपली भगवद्गीता. भगवद्गीता जी हजारो वर्षापूर्वी सांगितली, जी लिहिली, त्या भगवद्गीतेचा आजही आपण अभ्यास करतो. काही काही व्यक्तीने जे आपले आयुष्य पूर्ण त्या भगवद्गीतेच्या अभ्यासामध्ये घालवलं ती भगवद्गीता श्रीकृष्णाने सांगितली. कुणाला सांगितली? अर्जुना. भगवंत आपण त्यांना मानतो. श्रीकृष्ण भगवंत काहीही करू शकतात असा आपला तरी सगळ्यांचा समज आहे. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हटलं का, सांदीपानी ऋषी महाराज आता काय करतो, मी भगवंत आहे, मग काय करा, तुम्ही माझ्या घरी या, मला तुमच्या लेक्चर द्या आणि हे थोडेफार जास्त पैसे घ्या, मला सर्टिफिकेट द्या, मला महत्वाचं जे मला सांगायचं असं म्हटलंय का? नाही. ते काय म्हटले, मी आपल्या आश्रमात येतो, आश्रमात मी तुमच्याकडून ज्ञान घेतो. भगवंताला ऋषींची, गुरूंची गरज होती. प्रभू श्रीराम त्यांचे गुरु कोण होते? वशिष्ठ. छत्रपतींच्या गुरु जिजाऊ. सगळ्यांना भगवंत जरी असेल ना तरी गुरुची आवश्यकता असते. तुमच्या माझ्यासारखे खूप छोटे लोक आहेत. आपल्याला आयुष्यामध्ये गुरुचं मार्गदर्शन मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये गुरु कोण असतो किंवा गुरुचं काय असतं ते बऱ्याच ठिकाणी आपण बघतो. म्हणजे माझा पण अनुभव आहे तसा, मी बघितलेला की गुरुंना म्हणजे शिक्षक असतात, गुरुंना चिडवणं किंवा त्यांना हे येत नाही किंवा हे म्हणजे एखाद्याला व्यक्तिविशेषवरून एखादी टिप्पणी करणं, हे पण काही विद्यार्थ्यांचे प्रकार. कबीर, संत कबीर त्यांनी काय म्हटलंय, जाती ना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल कलो करो तलवार का पडी रहने दो म्यान. म्हणजे साधू किंवा गुरु त्यांचं ज्ञान काय आहे ना त्याचं आपण कंपॅरिझन केलं पाहिजे. जसं युद्धामध्ये रणांगणामध्ये गेल्यानंतर तलवारीची किंमत असते, ती ज्ञान सोन्याचे आहे, हिरेचे आहे, काढून पितळेचे आहे, तांब्याचे आहे, लोखंडाचे, ह्याची काहीही त्या रणांगणामध्ये उपयोग होत नाही. त्या तलवारीचं मोल असतं. शिक्षक हा तलवारीप्रमाणे. शिक्षकाचे आणखी काय असतील तुमचे तर ते ज्ञान, त्याचं ज्ञान जे आहे ना ते ज्ञान विद्यार्थ्याला घडवतं. यामध्ये तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो की यश चिरंतर टिकवण्याची गोष्ट. आणि यश मिळवण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. जोपर्यंत आपण त्याग करत नाही, संघर्ष करत नाही, तोपर्यंत यश मिळतं. संघर्षाची एक गोष्ट तुम्हाला छोटी सांगतो, मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहे. एक शेतकरी होता, वर्षानुवर्ष शेती करून दमला भागला, त्याला काही उत्पन्न मिळालं नाही. कधी गारपीट व्हायची, कधी पाऊस यायचे, कधी दुष्काळ पडायचा. आणि मग तो रडत बसला, देवाकडे त्याला मागणं घातली की बाबा मी इतका कष्ट करतोय आणि दरवर्षी काहीतरी असं नैसर्गिक आपत्ती येते आणि माझ्या पिकाचं नुकसान होतंय. मग भगवंत प्रकट झाले, म्हणते मग काय करायला पाहिजे? ते म्हटलं माझ्याकडे एक वर्ष जरा ते द्या, निसर्गाचं रिमोट कंट्रोल आहे, ते माझ्याकडे एक वर्ष द्या. एक वर्ष मी माझ्या पद्धतीनं जे निसर्ग आहे, हवामान आहे ते तयार करतो आणि मग बघा मी तुम्हाला सांगतो देव कसं बनायचं. मग ठीक आहे म्हणले भगवंत. म्हणले तुझी जशी इच्छा आहे तशी तुझ्या हातात सगळं आहे. मग त्या शेतकऱ्यांना गव्हाचं पीक लावलं, त्याला जसं पाहिजे जेव्हा पाऊस पाहिजे त्यावेळेस पाऊस, ज्यावेळेस पाहिजे ऊन त्यावेळेस ऊन, आणि चांगलं पीक आलं. त्याच्या उभ्या आयुष्यात त्यांनी इतकं कष्ट करून सुद्धा जेवढं पीक आलं नव्हतं तेवढं पीक त्या शेतकऱ्याने चांगलं म्हणणार अप्पा घातलं. भगवंताला सांगतो मी की माझं पीक कसं असतं, वातावरण कसं नियंत्रित करायचं, निसर्ग कसा नियंत्रित करायचा. मग तो शेतकरी गेला, चांगलं पीक आलं, पीक काढणीला आलं, विळा घेऊन गेला, काढायला सुरुवात केली तर लोंबी चांगली मोठी होती. पण लोंबी बघितली तर लोंबी पोहोचत तर दानाच नाही. मग तो भगवंताकडे गेला. भगवंत म्हणला, हे
तुझ्या पिकाला उभ्या त्याच्या कालावधीमध्ये संघर्ष करण्याची कधीच गरज पडते. तू त्या पिकाला जेव्हा जे पाहिजे ना तेव्हा तू त्याला देतो. आणि त्यामुळं काय झालं, संघर्ष नसल्यामुळे त्या पिकाला उत्पादित करण्याची सवय लागली नाही आणि त्या सवय नसल्यामुळे तुझ्याकडे उत्पन्न काहीच नाही. दिसायला चांगलं असं उत्पन्न तुझं पीक, त्याचा उपयोग नाही. तुझ्या हातात काय येते ते महत्वाचं. संघर्ष सगळ्यात महत्वाचा. त्या ठिकाणी गुरु होणं हे सगळ्यात अवघड गोष्ट असते आणि चांगला गुरु होणं हे त्याहूनही अवघड आहे. स्वामी विवेकानंद आपल्याला माहित आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस. ते एकदा आपल्या शिष्यांना घेऊन एका नदीकाठी आंघोळीसाठी गेलेले होते आणि आंघोळीला गेल्यानंतर तिथे एक सिद्धी प्राप्त झालेले बुवा महाराज आले आणि त्यांनी काय केलं, चादर घेतली आणि चादर घेऊन पाण्यावर आणतात. चादर तरंगायला लागली. विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटलं, अरे ठीक आहे, चादर तरंगायला लागलेली आहे. मग परत त्या बुवाने काय केलं, चादरीवर उभा राहिले. चादर बुडली नाही. चादरीवर ते पलीकडे गेले, नदीच्या पलीकडे आणि परत नाकाले. आल्यानंतर विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटलं. मग ते त्या विद्यार्थ्याला ते बुवा म्हटले की बघा, एवढी 12 वर्ष मी कठोर तप केलेलं आहे आणि ही सिद्धी मी प्राप्त केली. विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटलं, अरे इतके मोठे महाराज दिसत आहेत, आपल्या महाराजांकडे ही कला आहे की नाही, आपण विचारून यायला पाहिजे. ते रामकृष्णांकडे गेले. त्यांना म्हटलं की असं असं झालंय, त्यांच्याकडे अशी अशी कला आहे, आपलं काय. आता रामकृष्णांना मला मोठा प्रश्न पडला, आपल्याकडे कुठली कला आहे, असली सिद्धी आपल्याकडे नाहीये. ते म्हणले, अरे ती सिद्धी आहे ना त्या बाबांची चांगली सिद्धी आहे, परंतु त्याची बाजारातलं मूल्य जे आहे ते फक्त 2 आहे. मग हे विद्यार्थ्यांना प्रश्न पडला, परंतु आपला गुरु आहे आणि तर कसं करायचं. मग ते परत गेले. त्या बुवांना सांगितलं की असे असे आमचे गुरुजी म्हणताय. मग परत ते बाबांना त्या बुवांना जरा राग आला. म्हटलं इतकी मी 12 वर्ष तपश्चर्या करून ती सिद्धी मिळवली आणि मला असं बोलतोय. म्हणजे जाऊन विचारलं पाहिजे नक्की काय भानगड आहे. मग परत गेले बुवा, परत म्हटले महाराज या अशी माझी सिद्धी आहे, मला असं असं जमतंय. परत रामकृष्ण म्हटले की हो जमतंय तुला, सिद्धी चांगली आहे, परंतु त्याची किंमत आहे ती फक्त 2 आहे. महाराज म्हणले असं कसं. म्हटले हा पलीकडच्या तीरावर एक नावाड्या दिसतो, त्यानं होडी कशी बनवायची हे पण कौशल्य. तो आज होडी कशी बनवायची हे बनवू शकतो आणि उद्या त्याच्या विद्यार्थ्याला तो होडी कशी बनवायची हे शिकवू शकतो. तो फक्त 2 आणे घेतो, त्या होडीतून या काठावरून त्या काठावर कोणत्याही मार्गस्थ असणाऱ्या लोकांना घेऊन जातो. तुझ्या चादरेवर कोणाला बसू शकत नाही. तुला चादरेवरची सिद्धी जर तुझ्या विद्यार्थ्याला शिकवायचं 12 वर्ष जातो आणि समाजाला त्याचा उपयोग काय आहे का, काहीच उपयोग नाही. त्यामुळे तुझी किंमत आहे ती फक्त 2 आहे. आपल्याकडे ज्ञान असणं गरजेचं आहे, परंतु त्या ज्ञानाचा उपयोग जो आहे तो समाजाला पर्यायानं पुढच्या पिढीला जर होत असेल तर मला वाटतं की ते खूप ज्ञान गरजेचं आहे. त्यामुळं गुरूंनी आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपल्याकडे दाबून न ठेवता विद्यार्थ्याला देणं हे तितकंच महत्त्वाचं. आता लक्षात घ्या, पालकांचा सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांच्या घडण्यामध्ये खूप गरजेचा आणि महत्वाचा होता. पालक, आता तुम्हाला महाभारतात जर घेऊन गेलो तर पालक, महाभारतामध्ये कौरव आणि पांडव किती होते, 6 होते का, 5. बरोबर. 5 पांडव कोण होते, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, बरोबर का. आणि कौरव किती होते, 100 कौरव. 100 कौरवाचे नाव तुम्हाला माहिती, 5 सांगा तुम्ही कौरव. खूप अवघड, म्हणजे तो हुशार, खूप हुशार व्यक्ती म्हणून त्यांना 5 कौरवांची नाव. आपल्याला दुर्योधन, दुःशासन, अजून एखादं कोणाला माहित असेल, मला तर 2च माहिती आहेत, मी प्रामाणिकपणे कमी. कौरवांचे आणि पांडवाचे गुरु द्रोणाचार्य. गुरूंनी आश्रम होता, आश्रमामध्ये कौरवांना पण तेच ज्ञान शिकवलं जे पांडवांना शिकवलं. मग कौरव कौरव का झाले, पांडव पांडव का झाले, तर कौरवांचे वडील कोण होते, धृतराष्ट्र, बरोबर आहे. ते काय होते, जन्मता अंध होते. अंध होते, त्यांनी मुलाकडे लक्ष दिलं नाही गेलं. त्यांची पत्नी कोण होती, गांधारी. कुठली होत्या, आता तो इतिहास जर बघायला गेला तर आता सध्याचे कंधार प्रांत आहे अफगाणिस्तान मध्ये,
त्यावेळेस तो गांधार प्रांत होता, त्या गांधाराचा आता गांधार कन्वर्जन झालं. तर तिथल्या त्या होत्या, आपला नवरा आंधळा, त्याला काय बिचाराला वाईट वाटू नये म्हणून त्या बिचारीने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली. आईचं दुर्लक्ष, आई वडिलांचं दुर्लक्ष, पालकाचं दुर्लक्ष. बरं, ते नुसतं दुर्लक्ष झालं का? नाही. शेवटी त्यांना कोण मिळाला? मामा कोण होता? सल्लागार कोण होता त्यांचा? आयुष्यामध्ये पालक आणि मामा हा खूप महत्वाचा. ह्या दोन आयुष्यात आई वडिलांचं लक्ष नसेल आणि मामा जर शकुनीसारखा असेल ना, तर आपल्या आयुष्याचं महाभारत झालं हे तुम्ही 100% लक्षात. कृष्णाचा मामा पण कोण होता? कंस होता, पण तो देव होता. मामा चांगलं सांगितलं ना तर आपल्या आयुष्याचं बघा चांगलं होते. अदरवाईज आपल्या आयुष्याचं महाभारत होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. आणि विद्यार्थ्यांना माझं प्रांजळपणे सांगणार की आपण जे आपलं कष्ट करतोय, काम करतोय, किंवा शिक्षकांनाही सांगणं काम आहे माझं, माझं मत आहे प्रांजळपणे की आपण ज्या पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतोय, विद्यार्थ्यांना घडवतोय, ते आपल्याला समाधान मिळालं पाहिजे. म्हणजे वर्षाचा ज्यावेळेस रिझल्ट लागेल किंवा संध्याकाळी आपण शाळेतून घरी जाऊ, त्यावेळेस विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की आज मी काहीतरी नवीन शिकलो, आज मला काहीतरी जमलं, आज मी विद्यार्थ्याला काहीतरी नवीन शिकवू शकतो. तुम्ही काही जर केलं ना, जग तुम्हाला नावं ठेवणार. एक गोष्ट आहे बघा, एक वडील असते, ते एक मुलगा असते त्यांचा, आणि घोडा, घोड्यावर बसून ते घोडा घेऊन ते दोघं चालले असतात. पहिल्या चौकात गेल्यानंतर उशीर लागेल दादा खरा कदाचित, परंतु भावना गडबड आहे मला माहित आहे, परंतु मी वेळ घेणार, कारण ही संस्था आपलीच आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण निश्चितपणे माझं ऐकून घ्या. तर ते घोडा घेऊन चाललेले होते. पहिल्या चौकात गेले की लोक त्यांना म्हटली, काय पिता पुत्र आहे, इतका चांगला घोडा सोबत आहे, आणि हे दोघं बिंडोप्रमाणे चालत. पुढे पुढे गेले की वडिलांना वाटतं खरं आहे यांचं ऐकलं पाहिजे. मग वडील म्हटले की मी बसतो घोड्यावर, तू चालत चल, आपण जाऊ. वडील घोड्यावर बसले, मुलगा चालत, आणि असे चालले. पुढच्या चौकात गेले की परत त्यांना 4 लोक दिसली. 4 लोक म्हटले की काय बिंडोक वडील आहेत, आपला इतका मुलगा जीवाचा, त्याला चालवत निघालेत आणि हे घोड्यावर बसले. थोडं पुढे गेलं, वडिलांना वाटलं ह्यांचंच बरोबर आहे, आपला मुलगा आहे, आपल्या पुढचा घोडा, त्याला घोड्यावर बसवलं पाहिजे. मग त्यांनी चेंज केलं, मुलगा घोड्यावर, वडील चालत, घोडा पण त्याच्या सोबत. पुढच्या चौकात गेलं की परत 4 लोक ती सापडली. 4 लोक दुसरे होते बरं का, दुसरे लोक होती. 4 लोक परत म्हटली, काय बिंडोक मुलगा आहे, आपले एवढे वडील आहेत, त्यांनी आपल्याला जन्म दिला, ते वडील आहे, त्या वडिलांना चालवत चाललंय आणि हे घोड्यावर बसले. तुम्ही काही जरी केलं ना तर तुम्हाला लोक नावं ठेवणार. तुम्हाला कशात समाधान आहे ना, ती गोष्ट करा, परंतु ती गोष्ट प्रामाणिकपणे केली जाते. तुम्हाला मला नाव आठवत नाही, कदाचित प्राचीन निगम नावाची